जय श्रीराम. मंचावर उपस्थित विश्वविख्यात आध्यात्मिक प्रवक्ता संत कुमारी जया किशोरजी, जगदीश मुळीकजी, श्री योगेश मुळीक, सुनील कांबळेजी, रवींद्रजी वंजारवाडकर, दादा वेदकजी, श्री बापूसाहेब पढारे, पद्मश्री शीतल महाजन, अर्चना पाटील, हर्षदा फरांदे आणि माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला शतशत नमस्कार. आज पहिल्यांदा संगमवाडी येथे मी येत आहे आणि संत श्री जया किशोरीजी सुद्धा येथे पहिल्यांदाच आहेत आणि आज त्यांची सुंदर वाणी आपण ऐकणार आहोत. आत्ताच काही दिवसांपूर्वी बागेश्वर धामजी पण होते. आता आपला यांचा लाभलेला आहे सहवास आणि तो पुरेपूर त्याचा आपल्याला मनातून फायदा घेऊन घ्यायचा आहे, लक्ष देऊन समजून की ते काय म्हणतायत. जगदीश मुळीक फाउंडेशन तर्फे आयोजित या राम कथा सत्संग येथे जया किशोरीजींच्या सुमधुर अमृतवाणीला ऐकण्यासाठी मी तुमच्या एवढीच उत्सुक आहे. आणि ही त्यावेळेस ही पूर्ण सभा घडतीये जेव्हा राम मंदिर येथे अयोध्येत प्रतिष्ठान झालेलं आहे, प्रतिष्ठापना झालेली आहे राम लल्लाची. किती अद्वितीय असा हा प्रसंग होता. जसं जगदीशजींनी म्हटलं, 500 वर्षानंतर आपण हे पाहू शकलो. इतक्या दिवसांची आपली प्रार्थना कामास आली. आणि ती कशामुळे कामास आली? कारण एक राजनैतिक लीड होती त्याच्या मागे, राजनैतिक विजन होती, राजनैतिक ठामपणा होता आयर्न मॅनचा, आपल्या मोदीजींचा. त्यांना ठाऊक होतं की ही गुलामगिरीची शेवटची जी निशाणी आहे ही काढण्यासाठी आपल्या संस्कृतीवर जो वार झाला होता त्याच्यावर जाब देण्यासाठी हे करणं जरुरी आहे. आज प्रत्येकाचं हिंदुत्व जागलेलं आहे आणि याचा मला आनंद आहे. आणि मर्यादा पुरुषोत्तम राम हे आपल्याला ग्रंथांद्वारे जीवनशैली देतात. कसं जगायचं, कसं राहायचं याची एक जीवनशैली त्यांच्याद्वारे आपल्याला कळते. रावणाने सीतेचं हरण केलं, मग रामाने रावणाचा वध केला. हेच फक्त रामायण नाहीये. रामायण त्याच्या खूप पुढे आहे. आपली अयोध्येची सेना, प्रशिक्षित सेना, तिथलं सैन्य न घेता रामाने एका सामान्य माणसाचं मन जगवलं, त्याला पुढे घेतलं, वानर सेनेला पुढे घेतलं आणि ही जंग जिंकली. ही एक विश्वासाची बाब आहे. विश्वास जिंकलेला आहे यात. विष्णू अवतार रामचंद्र एकदम रावणाचा पराभव इझिली करू शकले असते, पण त्यांनी आपल्या मर्यादेत राहून हे केलं. आणि त्यांची हीच खासियत आहे. ज्या रावणाला देव सुद्धा घाबरायचे, ज्यांनी हिमालय उचललं होतं, त्यांचा सामना त्यांनी एक सामान्य माणूस म्हणून केला. मर्यादेत राहणे, मर्यादेत बोलणे हीच खरी रामभक्ती आहे. आणि हे आपण शिकलो तर आपल्याला मग बाकी काही शिकायची गरज नाही. यातनं आपण सगळा सार शिकलो असं आहे. जय श्रीराम. पित्याच्या वचनासाठी राज दरबार सोडून वनवासात गेले आपले राम. आणि आपण महाराष्ट्रात काय पाहतो? मला पॉलिटिकल बोलायचं नाहीये, पण महाराष्ट्रात काय पाहतो? पित्याचे विचार, पित्याचे जे धोरण आहे ते सोडून गादीसाठी लोक काहीही करतात. हा फरक आहे. जो रामभक्त आहे, जो रामभक्त नाहीये, यांच्यामध्ये खूप काही बोलण्यासारखं आहे. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत जे दुष्ट राजे होते, दुष्ट कार्यकर्ते होते, त्यांना बाहेर काढून रामाने रामराज्य स्थापना केली. ही पण मोठी बाब आहे. म्हणून मी म्हणते की वीर हनुमानांच्याच फक्त मनात राम नाही आहेत, आपल्या सगळ्यांच्या मनात राम आहेत. भारत के बच्चे बच्चे में राम है.
याचा मला आनंद आहे. आणि शेवटी मी एवढेच म्हणीन, राम राम जय राम राम जय राम राम जय राजा राम. हे लिरिक्स देवेंद्रजींनी लिहिलेत म्हणून मी म्हणतेय. राम राम जय राम राम जय राम राम जय राजा राम. राम राम जय राम राम जय राम राम जय सीता राम. राम राम की राम धुन को राम भक्त सब गाएंगे. अब जो विराजे लाम ललातो राम राज ही लाएंगे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय श्रीराम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.